कुठे ठेवले ड्रायफ्रूट? जेव्हा भूक लागते ना तेव्हाच या घरात काही मिळत नाही मला. चांगलाच सापडलाय. मला सगळं माहिती असतं, पण या भूताला जर नीट विचारलं तर हा सांगणार नाही. जरा गोड बोलायला पाहिजे, है ना? बाळा, भूक लागली आहे का तुला? मी तायडीला बघायला चालले. अच्छा अच्छा, तू पारूला शोधायला आलास होय? बिचारी, ती ना सतत अरे काम काम आणि कामच करत असते. मला तिचं खूप म्हणजे खूप वाईट वाटतं रे. तुझे पण हाल होत असतील ना. हे घे, लाडू खा. खायला काय नको, काम काय ते आधी बोला. असं काय करतो? आणि तुला असं वाटतं का की माझं जेव्हा काम असतं तेव्हाच मी गोड बोलते? हो, तसंच वाटलं. नाही रे, असं काही नाहीये. उलट उलट मला तर तुझ्याशी मैत्री करायची, फ्रेंडशिप. गणी, आजपासून आपण दोघं एक टीम. तुला जेव्हा जेव्हा भूक लागेल ना तेव्हा तेव्हा इथं यायचं आणि बिंदास खायचं. मी तुला काहीही बोलणार नाही. आणि आणि इथे ना बस, सांगते मी. नाही मी जाते. अरे गणी, असं का करतोयस? ये ना इथे बस प्लीज. खा लाडू खा. छान आहे ना गणी? आता मला सांग, बाहेर सगळ्यांचं काय प्लॅनिंग सुरू होतं रे? अच्छा, म्हणजे मी सगळं सांगाव म्हणून गोड बोलायला लागले काय माझ्याशी? सांग ना. नाही, त्यांनी सांगितलंय मला या चटकिरीला काय सांगायचं नाही म्हणून. ए, कोण चटकीन आणि कुणाला नाही सांगायचंय? तुम्हालाच काय सांगायचं नाही. गणी, आता त्यांचं सोड. आता आपण दोघं एक टीम आहोत ना. मग तू मला सांगितलं तर काय बिघडलं? मी तेच म्हणालो प्रीतम सरांना. ते म्हणाले दामिनी काकूला काय सांगू नको, सरप्राईज द्यायचंय ना. सरप्राईज? मला? कसलं? कानीकडे करा. श्रीकांत सर म्हणत होते कंपनीत आदित्य सरांच्या जागी तुम्हाला घ्यायचं आहे म्हणून. काय? आई शपथ, हे काय ऐकते मी? असं होऊ शकतं? होईल. आदित्यच्या नालायकपणामुळे वहिनी नाराज आहेत, त्यामुळे असा निर्णय त्या घेऊच शकतात. आणि आदित्य नंतर या घरात जबाबदार व्यक्ती मीच. आता कळतीये सगळ्यांना माझी किंमत, हा ना? दामिनी मॅडम, तुम्ही माझं नाव कुणाला सांगणार नसेल तर अजून एक चांगली गोष्ट सांगू काय? सांग ना गणी, सांग. हो, तुमचं एक लय मोठा इंटरनॅशनल का प्रोफेशनल असते ना, तसल्या लेवलचा इंटरव्ह्यू होणार आहे. काय माझा इंटरनॅशनल लेव्हलचा इंटरव्ह्यू? कधी, कसा, कुठे? इथेच बाहेर लॉन वर होणार आहे. हो का? वा. किर्लोस्कर कंपनीची मालकीण आणि इंटरनॅशनल लेव्हलचा इंटरव्ह्यू. ओ माय गॉड. ओके, यू मे गो नाउ. इंग्लिश बोलतात? काय इंग्लिश बोलायला लागलाय असं अचानक? यू नो, इंटरनॅशनल इंटरव्ह्यूची तयारी, प्रॅक्टिस. बर, चालते. येऊ का मॅडम? गुड जॉब गणी. वय. इंटरनॅशनल इंटरव्ह्यू.
ते तसलं इंग्लिश बोलण्यापेक्षा तुला काय हवं होतं हे जर धड मराठीत बोलली असतीस ना तर. वहिनींनी ना तुमच्यासारखी अडाण्यांची फौजच जमा केली इथे. इतकं बेसिक इंग्लिश कळू नये. अजून तर मी असं फाड इंग्लिश बोलायला सुरुवात पण नाही केली. आजकाल कुठली सिरियल बघतेस तू? नाही त्यात बघून हा अवतार केलाय का? तुम्हाला ना कदरच नाहीये माझी. असो, लवकरच कळेल ही दामिनी देवी किर्लोस्कर नेमकी कोण आहे ते. आता इंटरनॅशनल लेवलला माझी ओळख निर्माण होईल. मॅडम, तुम्ही जेव्हा इंटरनॅशनल लेवलला जाल ना तेव्हा मला तुमचं पीए म्हणून ठेवाल का? प्लीज प्लीज प्लीज. नाइस, ऍक्च्युली नाइस आयडिया. आय थॉट, मी पण तोच विचार करत होते की मला पण कोणीतरी पीए लागेल ना. तुम्ही बरे आहात पण माझे पैसे वाचतील है ना? तोंड बघ. ह्या माणसाला ना बायको इतकी सुंदर दिसते पण अजिबात कदर नाहीये. असो, एकदा का हा माझा इंटरव्ह्यू झाला ना की मग जगाला जेव्हा माझी किंमत कळेल तेव्हा कळेल या माणसाला पण. पण दामिनी देवी किर्लोस्कर, तुम्हाला तुमचा हा रुबाब मेंटेन ठेवला पाहिजे. वॉटर प्लीज. तुम्ही लय भारी काम करता. एक फोटो दे की फोटो. अरे गणी, काय र, काय चाललंय तुझं? आणि त्यांचा फोटो कशा पाहिजे हवाय तुला? अगं तायडे, ते इंटरव्ह्यू घ्यायला टीव्ही मधला माणूस येणार आहे ना, त्याचीच प्रॅक्टिस करतोय. अरे देवा गणी, अरे ते मोठा माणूस आहे, तो कशा पाहिजे येईल इथं? नाही पारू, अगं बरोबर बोलतोय गणी. कोणीतरी मोठंच लागणार आहे आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायला. त्याशिवाय इंटरव्ह्यू होऊच शकत नाही. आपण डिसाईड पण नाही केलंय कोणाला बोलवायचं. ऍक्टर कुठे आहे आपल्याकडे? पण मग प्रीतम सर, आता काय करायचं आपण? काहीतरी सॉर्ट आउट करावंच लागेल ना. विचार करा प्लीज. डन. आपण हा इंटरव्ह्यू फेक करूया. फेक म्हणजे? अगं फेक म्हणजे खोटं खोटं. म्हणजे आपण ठरवायचं कोणी इंटरव्ह्यू घ्यायचा ते. आपण त्याला प्रश्न द्यायचे आणि आईला याची काहीच कल्पना द्यायची नाही. म्हणजे तिला सगळं खरंच वाटेल ना. मला तर हीच आयडिया राईट वाटते. म्हणजे आपलं कामही होईल आणि फार काही प्रॉब्लेम्सही क्रिएट नाही होणार. एक्झॅक्टली. खोटं आणि अहिल्या बरोबर. बाबा ते खोटं म्हणजे आपण चांगल्यासाठीच करतोय ना. सो नाही, बरोबर आहे तुझं. पण तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्कर बद्दल बोलताय एवढं लक्षात ठेवा. तुमचं छोटं खोटं सुद्धा एका झटक्यात पकडू शकते ती. अहिल्याला फसवणं एवढं सोपं नाहीये प्रीतम. बाबा आपल्यासमोर दुसरा काही ऑप्शन नाही आहे ना. आणि मी केलंय सगळं प्लॅन. आईला खरंच काही नाही कळणार यातलं. हो, पण तरी मला टफ वाटतंय. अहिल्याच्या बाबतीत काहीही करताना आपल्याला काळजी घ्यायला हवी. तुम्ही काळजी नका करू. मी केलंय सगळं प्लॅन. हा, फक्त हे सगळं करताना ना आई घरात नसली पाहिजे. ती कुठेतरी बाहेर गेली ना तर हे सगळं नीट प्लॅन करता येईल आपल्याला. ठीक आहे, अहिल्या बाहेर कशी जाईल हे मी बघतो. थँक्यू. मग एकदा का आई घराबाहेर गेली ना की आपण घरातच सगळ्या इंटरव्ह्यूचं सेटअप करू. हा, म्हणजे एक मॉक शूट करूया. कुठले प्रश्न विचारायचे, काय विचारायचे, त्यावर आई काय उत्तर दे, हे सगळं आपण प्रॅक्टिस करूया. ओके? पण मग प्रीतम सर, याचा सराव करायला ते प्रश्न विचारणारा, मुलाखत घेणारा कुणीतरी पाहिजे का नाही? हा, असं टेन्शन तू नको घेऊस. माझा एक मित्र आहे, तो चांगला ऍक्टर आहे. मी त्याला बोलवतो आज. त्यांनी ही सगळी कामं केलेली आहेत. मला तर हेच योग्य वाटतंय. आणि जरी काही प्रॉब्लेम झाला तर आपण सगळे आहोतच की सोबत. बरोबर आहे. पुढे तर जायलाच पाहिजे ना आपल्याला. हे बघा, तुम्हाला काही मदत लागली तरी ती करायला मी तयार आहे. तुम्ही फक्त आईला बाहेर. डन. ऑल द बेस्ट.
थँक्यू सो मच. चला कामाला लागूया. खूप काम आहेत आपल्याला. ते पहिलं प्रश्नांची लिस्ट काढूया. हा म्हणजे ज्यांनी आई आणि दादा बोलायला लागतील. भाऊ येणार आहेत का नाही प्रीतम सर? आले. हाय, वेलकम. मी प्रीतम किर्लोस्कर. काय फालतू मॅनेजमेंट आहे तुमची? हा, आणि मला रिसीव्ह करायला कोणीच आलं नाही. हा, आणि व्हॅनिटी व्हॅन कुठे आहे? स्पॉट कुठे आहे तुमचा? हा, एक मिनिट. मॅनेजर कोण आहे तुमचा? मॅनेजर कोण आहे त्याला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर बोलवा. ऐका ना, मी 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 लक्ष घालतो. ओके, मी लक्ष घालतो. तुम्ही या ना आतमध्ये सेटल व्हा. या. जे काय असेल ते लवकर करून घ्या, मला वेळ नाहीये. हो, आपण लगेच उरकूया. आज आपल्याला फक्त एक इंटरव्ह्यू करायचा आहे. ठीक आहे, मग ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा त्याला बोलवा समोर. माझ्याकडे वेळ नाहीये. हो बोलवूया, पण तुम्हाला माहिती आहे ना आपल्याला कोणाचा इंटरव्ह्यू करायचा आहे. बाय द वे, आज फक्त डेमो आहे. ऍक्च्युअल इंटरव्ह्यू उद्या आहे. ऍक्च्युअल असेल ना तर डेमो, मला नाही फरक पडत. मला माझं पेमेंट द्या बस. हो हो, पेमेंटचं वगैरे होईल, पण तुम्हाला अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा इंटरव्ह्यू करायचा आहे. पण तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? नाही तसं नाही हो, पण ते पेमेंटचा इश्यू आहे. पेमेंटचंही नाही हो. अहिल्यादेवीचं कास्टिंग कोणी केलंय? एक मिनिट. शूट होणार आहे ना आज? नाही, शूटिंग होणार नसेल ना तरी मी माझं पेमेंट घेणार, आधीच सांगून ठेवतो तुम्हाला. तुम्हाला तुमचं पेमेंट मिळेल का? एक मिनिट द्या, विचार करू द्या मला. ओके. हां, नाही हा प्रीतम सर, अजिबात नाही. यो असला विचार सुद्धा डोक्यात आणू नका. नाही. अगं पण का पारू? दुसरा ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. आणि तू जेव्हा आईच्या गेटअप मध्ये आली होतीस तेव्हा सगळ्यांना खरं वाटलेलं. का दामिनी काकूला पण पटलेलं, कळतंय का तुला? पण का करतो? आई आणि दादा मधला दुरावा मिटावा म्हणून. तेच वाटत नाहीये का तुला तसं व्हावं? प्रीतम सर, आदित्य, हे क्लायंटचे डिटेल्स. यानंतर याने मला आई म्हणून हाक मारायची नाही. मी तुला कधी माफ करेन असं मला वाटत नाही. आपलं आई मुलाचं नातं आज संपलं. आदित्य किती राजबिंडा दिसतोय ना. हा, तू गिफ्ट दिलेला सूट आहे ना. बाकी सगळी उद्या इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण आदित्य काही तुझा शब्द मोडत नाही. आदित्य, जितका त्रास तुला होतोय ना त्याच्यापेक्षा खूप जास्त त्रास मला होतोय.
फक्त एकदा येऊन खरं बोलला असतास तर सहज माफ केलं असतं मी तुला. दामिनी मॅडम, गणू ये ना. गणू, आता आपण एका टीम मध्ये आहोत. तू माझा मित्र आहे ना? होय. हा, मग माझी एक मदत करशील? मदत करायची? हो, मला वाटलं काय खायला. काय म्हणाला? काय नाही, मी काय करणार तुमची मदत. ऐक ना, माझा ना उद्या तो इंटरनॅशनल इंटरव्ह्यू आहे ना, तर मला थोडी तयारी करायची आहे. तर तुला माहिती आहे का रे तो इंटरव्ह्यू कसा असतो, काय असतो? होय, मी टीव्हीवर बघितलंय की. हुशारच. मला सांग, या इंटरव्ह्यू मध्ये कसे प्रश्न विचारतात, काय असतात प्रश्न? प्रश्न विचारचे होय, ते तर लय सोपं असतं. आम्हाला आमचे शेत गुरुजी पण विचारतात. तुम्हाला बेचा बडा पाटे? हो आहे. हा मग म्हणा. हा, बे की बे, बेदोडी 4, बेत्रिक 6, बे. ए, तू मूर्ख आहेस? अक्कल नाहीये तुला? तुला तुला असं वाटतं का की इंटरनॅशनल इंटरव्ह्यू मध्ये असे प्रश्न विचारतात? आपण एक काम करू, तू इथे बस, मी इथे बसते. मग तू माझा इंटरव्ह्यू घे. हा, ये. आता तू मला प्रश्न विचार आणि चांगले प्रश्न विचार, म्हणजे तू इंटरव्ह्यू घेणारा आणि मी इंटरव्ह्यू देणारी. चालते, मी घेतो तुमचा इंटरव्ह्यू. दामिनी मॅडम, तुमचं नाव? नाही नाही नाही, थांबा थांबा. दामिनी मॅडम, तुमचं नाव काय? छान आहे, छान आहे. हा, माझं नाव नाही, माय सेल्फ इज दामिनी देवी मोहन किर्लोस्कर. तुम्ही या किर्लोस्कर बंगल्यात कुठे राहता? इथे नाही, दिस इज किर्लोस्कर मॅन्शन. दिस किर्लोस्कर मॅन्शन इज माइन. माइन किर्लोस्कर मॅन्शन इज मी मालकीन. काय भारी इंग्लिश बोलता तुम्ही. थँक्यू थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. आता पुढचा प्रश्न विचारतो. तुमचे कपडे लय भारी होतो, कुठे शिवता तुम्ही? थँक्यू. माय टेलर, माय कपडे इज पॅरिस. माय टेलर इज पॅरिस. कपडे माय पॅरिस. हा, पॅरिस हे दुकानाचं नाव आहे का? कुठे आहे दुकान? जरा मूर्ख आहेस का तू? अक्कल नाहीये तुला? पॅरिस कुठे माहिती नाही? अरे गणी, काय झालं? दामिनी मॅडम, ओरडू नका हो तुम्ही. मोठी माणसं शांतपणे बोलतात, ओरडत नाहीत. सॉरी सॉरी. तू ये ना, बस. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की पॅरिस भारताच्या बाहेर आहे. गणी, आता ना हे असंच चालत राहिलं तर या इंटरनॅशनल इंटरव्ह्यूची तयारी मी एका दिवसात कशी करणार? मला ना काही सुचत नाहीये, मी काय करू आता? माझ्याकडे काय आयडिया आहे. आयडिया? सांग ना. तुम्ही आरशा समोर बसा आणि इंटरव्ह्यूची 10 मिनिटं प्रॅक्टिस करा. नाईस आयडिया. डन. हा, माय नेम इज दामिनी देवी किर्लोस्कर. वाव, काय सुंदर दिसतेस तू. आणि डोळे पण किती सुंदर दिसतात, है ना? नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. गणी, गणी, गणी कुठे गेला? पळाला वाटतं. बाबा, आई ऑफिसला गेलीये खरं, पण लवकर नाही ना येणार. काळजी करू नको, नाही येणार लवकर. मग ठीक आहे. अरे काय कुठे आहेत त्या अहिल्या देवीची ऍक्टिंग करणाऱ्या? हा, अरे बोलवा यार, आधीच वेळ होतोय मला. हो हो, 2च मिनिट द्या, त्या येतील.